मुंबई कुणाची हा केवळ एक राजकीय प्रश्न नव्हता, तर तो 107 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि शाहिरांच्या डफावर पडलेल्या अंगात वीज सळसळवणाऱ्या थापेचा हुंकार होता। ही गोष्ट आहे 1950च्या दशकातली। तेव्हा अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि द ना गव्हाणकर या कलाकारांनी लाल बावटा कलापथकच्या माध्यमातून क्रांतीची मशाल पेटवली। अण्णाभाऊंचे माझी मैना गावावर राहिली हे गाणे केवळ विराणी नव्हती, तर ती मुंबईपासून दूर असलेल्या मराठी माणसाच्या मनातील मुंबईबद्दलच्या ओढीचे प्रतीक होते। त्यांनी ठणकावून सांगितले होते की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून ती दलित आणि कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे। अण्णाभाऊंनी केवळ पोवाडे गायले नाही, तर फकीरासारख्या कादंबऱ्यांतून आणि मुंबई कुणाची सारख्या लोकनाट्यातून समाजातील शोषणाविरुद्ध आवाज उठवला। मार्क्सवादी आणि आंबेडकरी विचारांची सांगड घालत त्यांनी मराठी माणसाला स्वतःच्या हक्कासाठी एकत्र आणले। आज 75 वर्षांनंतर ही लढा संपलेला नाही। आज संघर्ष जमिनीसाठी नाही, तर भाषेसाठी आहे। आणि हा भाषेचा संघर्ष फक्त शाळांमधील सक्तीच्या कायद्यापासून ते दुकानांवरील पाट्या ते आता रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीपर्यंत पुन्हा एकदा चर्चेत आलाय। अण्णाभाऊंच्या काळात कलाकार रस्त्यावर उतरले होते। आज मात्र सुमित राघवन, चिन्मय सुमित आणि जितेंद्र जोशी यांच्यासारखे काही मोजकेच कलाकार मराठी शाळा वाचवण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलनात उतरताना दिसतात। हेमंत धोमे आणि क्षिती जोग यांच्या क्रांतिज्योती विद्यालय सारखे चित्रपट या विषयाला वाचा फोडतात। मात्र मोठ्या पडद्यावरच्या अनेक दिग्गज मराठी कलाकारांच्या मौनावर आजही टीका होते। तुम्हाला काय वाटतं? रिक्षा टॅक्सी चालकांसाठी अनिवार्य केलेला मराठी भाषेचा निर्णय चूक की बरोबर आहे? तुमचं मत कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी संस्कृतीच्या अभिमानासाठी फॉलो करा मराठी कल्चर क्लब।